अष्ट उत्तर शतमाळा सर्वदा असा वेगळा कंठी बांधावे 32 मस्तकी भोवती 24 सहा करणे पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा। आणि मग गळ्यामध्ये माळ घालत असताना 32 अशा प्रकारचे कंठाच्या भोवताली असणारे हे रुद्राक्ष धारण केले पाहिजे। कानामध्ये 6 अशा पद्धतीने असणारे रुद्राक्ष धारण केले पाहिजे। त्याचबरोबर ही रुद्राक्ष धारण अंगावरती कोणत्या ठिकाणी किती अशा प्रकारची सर्व रीतसर संख्या सांगितलेली आहे। बरं, अष्ट उत्तर शतमाळा सर्वदा सा वेगळा एक मुख रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष। आणखीन या ठिकाणी 108 असणारे जे काही रुद्राक्ष याची माळ असणारी गळ्यामध्ये नित्य असली पाहिजे आणि त्याचा असणारा नित्य 108 वेळा असणारा आणि त्या रुद्राक्षा बरोबर जपही धारण करतात आणि गळ्यामध्येही धारण करतात म्हणले। आणि त्याही पेक्षा विशेष म्हणजे एकमुखी रुद्राक्ष आणि याचा जर असणारा त्या ठिकाणी सर्व काही अंगावर परिधान केला तर त्याचं विशेष महत्व या ठिकाणी आहे म्हणजे। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता। कोणत्या असणाऱ्या भाग्यासाठी किंवा कशा प्रकारचा आहे पंचमुख असणारा षडमुख असणारा अष्टमुख असणारा ह्या असणाऱ्या रुद्राक्षापासून प्रत्यक्ष आणि लक्ष्मी वास्तव्य करते अशा पद्धतीचं महत्व या असणाऱ्या रुद्राक्षांचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकाय विषयी। मग असं नित्य दररोज असणारं रुद्राक्षाचं पूजन करणं म्हणजे प्रत्यक्ष शंकराला पूजल्याचं पुण्य प्राप्त होतं। आणि मग अशाच पद्धतीने असणारे शौनकादिक ऋषी शिष्यांना त्या ठिकाणी सांगत असताना कुणी कशा पद्धतीने अंगावरती रुद्राक्ष परिधान केले आणि त्याचं फळ त्यांना कशा पद्धतीने प्राप्त झालं या विषयीची कथा असणारी या ठिकाणी शिष्यांना ऋषी सांगू लागले। काश्मीर देशी चंद्रप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित। आणि मग अशाच पद्धतीने काश्मीर देशीचा असणारा जो काही राजा विवेक संपन्न प्रधान ही असणारा त्याला प्राप्त होता असा असणारा तो विमर्शन राजा। आणि या ठिकाणी त्यानं अंगावरती रुद्राक्ष परिधान कसे केले किंवा त्याच्या राज्यामध्ये अशा प्रकारची कथा हे रुद्राक्षाचं महत्व कसं असणार त्या ठिकाणी वाढलेलं आहे याबद्दलची शौनकादिक ऋषी असणारे त्या ठिकाणी शिष्यांना सांगतात। प्रजा दयाद भूसुस्वर धन्य मनती तोची राजेश्वर लाच न घे न्याय करी साचार अमध्य थोर तोच पय। आणि मग त्या ठिकाणी नौकर चाकर हे तर असणारे राजाची वाहवा करतात यात काय नवलय म्हणले, पण गरीब असणारे सर्व जन आणि त्या ठिकाणचे लोक ही असणारे हा राजा याचा असणारा उद्धार हो हा असणारा सुखी राहो अशा प्रकारचा याचं कल्याण हो अशी अपेक्षा करून त्याच्याकडे असणारे जे काही कृपादान ईश्वराला मागत होते आणि अशा पद्धतीने तो राजा सर्वांना त्या ठिकाणी योग्य पद्धतीने न्याय देत होता। कुणाची लाच न घेता कुणाच्याही मुखाकडे न पाहता किंवा त्या ठिकाणी योग्य रीतीने जो काही असणारा सर्वांना सांभाळत होता त्यामुळे सर्वांची भक्ती प्रेम असणारा भाव असणारा त्या राजावरती असणारा तोट होता म्हणे। सुंदर पतिव्रता मृद भाषिणी पूर्वदत्ती आईसे लादली कामिनी सुतसा भाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे। मग सुंदर अशा प्रकारची सद्गुणी असणारी आणि मृदुभाषिणी अशी पत्नी मिळायची त्या ठिकाणी असेल तर पूर्वजन्मीचं भाग्य असलं पाहिजे।
त्याचप्रमाणे असणारा विवेकबद्ध आणखीन असणारा ज्ञानवंत पुत्र जन्माला यायचा असेल किंवा आपल्याला त्याची प्राप्ती व्हावी अशी वाटत असेल तर पूर्वजन्मामधली असणारे पुण्याई त्या ठिकाणी ही सामग्री असली तर ते असणार आणि त्या ठिकाणी प्राप्त होतं म्हणले. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्या प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञान है सुरस फार विशेष सुकृते लाईजे. असणार त्या ठिकाणी सद्गुरु याची भेट व्हावी किंवा सद्गुरु प्राप्त व्हायचा असेल तरी देखील पूर्वजन्मीचं पुण्य त्या ठिकाणी असावं लागतंय. आणि त्याच पद्धतीनं अशी जर सामग्री असेल तर त्या ठिकाणी शिष्यही प्रज्ञावान असला पाहिजे आणि गुरु देखील असणारा त्या ठिकाणी या असणाऱ्या शिष्याचं मनोगत पूर्ण करणारा असावा अशा पद्धतीने या ठिकाणी सांगतात. श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. आणखीन असणार या ठिकाणी वक्ता जशा पद्धतीने या ठिकाणी सांगतो त्याचं अवलोकन करण्याची क्षमता विचार असणारा श्रोत्यामध्ये असला पाहिजे किंवा असणारा यजमान असला तर तो देखील मनानं उदार असला पाहिजे. अशा पद्धतीनं कोणाची कशा पद्धतीची असणारी जी भावना असावी त्याबद्दल सांगतात. आसो भद्रसेनानी प्रधान बहुत करितानुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजाती. आणि मग अशा रीतीनं हा असणारा राजा आणि त्याचा प्रधान या दोघांनीही भावपूर्वक असणारं अनुष्ठान असणारं त्या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून पूर्वजन्म असणारं प्राप्त असेल तर हे अनुष्ठान करून असणारं आपल्याला पुण्य कमवायचं आणि अशा वस्तूची असणारी अपेक्षा करायची. त्यामुळे राजा आणि प्रधान यांनी अपेक्षेनं आपल्याला पुत्र असणारा ज्ञानी असणारा व्हावा किंवा सुकल्याण करणारा सगळ्या जगाचं हित करणारा असा पुत्र असणारा त्या ठिकाणी प्राप्त व्हावा म्हणून या दोघांनीही त्या ठिकाणी अनुष्ठान केलं आणि त्यापासून दोघांनाही पुत्र प्राप्त झाले. राजपुत्र नाम सुधर्म प्रताप प्रधानात्मजा तारक नाम दोघे शिवभक्त निश्चमय सावधान शिवध्यानी. आणि मग त्या राजाचा मुलगा असणारा सुधर्म धर्माचं रक्षण करणारा अशा पद्धतीनं त्याचं नाव ठेवण्यात आलं. आणि मग प्रधानाचा असणारा तारक म्हणजे त्या ठिकाणी सर्वांना तारणारा अशा पद्धतीनं दोघांचं हे एक राजाचा मुलगा असणारा सुधर्म आणि प्रधानाचा मुलगा असणारा तारक असे हे दोन पुत्र या राजदरबारामध्ये त्या ठिकाणी जन्माला आले. बरं बाळे होऊन या सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडे. त्या मुलांची अवस्था त्या ठिकाणी राजदरबारामध्ये असताना कशी होती हमेशा वैराग्यशील असायची शांत अशा प्रकारचं असणारं यांची वृत्ती होती. मुलामध्ये खेळावं सगळ्यांच्या असणाऱ्या इकडा तिकडा ऐश्वर्यामध्ये मग्न व्हावं ही वृत्ती त्यांच्या मनामध्ये मुळीच नव्हती आणि त्यामुळे एकांत असणारा त्यांना आवडायचा. आणि हे राजाचा पुत्र आणि प्रधानाचा पुत्र असून देखील त्या ठिकाणी ऐश्वर्याला लात मारून एकांतामध्ये वैराग्यशील असायचे हे असणार राजा आणि प्रधान त्या ठिकाणी पाहत होते. बरं पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. असं करता करता 5 वर्ष वय या मुलांचं झालेलं आहे. मग एके दिवशी असणार राजा आणि प्रधान यांना असणार जवळ घेऊन या सेवकाच्या हातून असणार सर्व असणाऱ्या त्या ठिकाणी स्त्रिया यांना वस्त्र अलंकार याचा परिधान करू लागले. यांचं ऐश्वर्य प्राप्त व्हावं अशा पद्धतीने त्यांना ठेवण्याचा मार्ग धरू लागले. पण हत्तीवरती बसवायचं घोड्यावरती बसवायचं असा त्यांचं कोड कौतुक लाड असणारे करण्यासाठी प्रगतशील झाले. पण त्या ठिकाणी असणार जे करतात तोपर्यंतच त्या मुलांना त्या ठिकाणी राहावं लागत होतं. ते झाल्याबरोबर काय करतात ऐका पुढं. आश्चर्य करती राव प्रधान यांस कानावडे वस्त्रभूषण
करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे. आश्चर्य वाटू लागलं राजा आणि प्रधानाला. एवढा ऐश्वर्यवान असणाऱ्या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे. ऐश्वर्याचा उपभोग करण्याचा सोडून हे असं का करतात अशी खंत मनामध्ये व्यक्त करू लागले. विभूती पुसून रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणाशी अर्पिती घेते मागुती शिवदीक्षा. पुन्हा पुन्हा असणारे राजा आणि प्रधान यांच्या अंगाला असणारी जी काही भस्म विभूती लावलेली हे पुसायची, रुद्राक्ष काढून ठेवायचे, सर्व काही असणाऱ्या त्या ठिकाणी या दोन्ही मुलांना धरून आणायचं. पुन्हा उपाधी अंगावरती चढवायची, भरजरी वस्त्र घालायचे, रत्नखचित अलंकार घालायचे. असं असणारं त्यांना आता तरी सवय लागेल, पुन्हा तरी यामध्ये रमतील असा. श्री गणेशाय नमः. शिक्षा करिता बहुत परिते न सांडिती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. मग अशी असणारी वृत्ती यांची. वस्त्र अलंकार लगेच ब्राह्मणाला अर्पण करायचे, पुन्हा भस्म आणि रुद्राक्ष अंगावरती परिधान करायचे. असं का करतात त्यासाठी दोघांनाही शिक्षा दिली. पण शिक्षा देऊनही त्यांच्या असणाऱ्या वृत्तीमध्ये आणि त्यांच्या स्वभावामध्ये फरक पडत नाही. खिन्न झाले, आता काय करावं अशा प्रकारचा विचार राजा प्रधानाला पडलेला आहे. तो गवला सुकृत मित्र घराशी आला पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी. अशा चिंताक्रांत असणारा राजा आणि प्रधान राजवाड्यामध्ये असतानाच एक असणारा सुकृताचा म्हणजे पुण्य पर्वत अशा प्रकारचा सूर्य त्या ठिकाणी उगवला पराशर ऋषीच्या असणाऱ्या रूपामध्ये. आणि असे पराशर ऋषी या असणाऱ्या नगरीमध्ये ज्या राजा आणि प्रधान राज्य करतात यांच्या नगरीमध्ये असणारे यांचं आगमन झालं. बरोबर असणारे ऋषींचे भार असणारे आहे. भरपूर अशा प्रकारचे ऋषी सोबत घेऊन पराशर ऋषी असणारे या नगरामध्ये प्रवेश करते झाले आणि राजवाड्याकडे जाऊ लागले. जो कृष्ण द्वयपानाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वताय राक्षसत्र जेने केले. मग या पराशर ऋषींचं असणार तुलना आगमन असणार झाल्यानंतर कशा पद्धतीने करतात आहे का एकाच शब्दात सांगतो. जशा प्रकारे त्रिगुण अवतार अशा प्रकारचे असणारे दत्तगुरु किंवा श्रीकृष्ण असणारे असणाऱ्या सध्याच्या परिस्थितीत भूतकाळात आणि पुढे भविष्य काळात काय होणार आहे हे ज्यांना समजत होतं तशाच स्वरूपानं असणारे हे पराशर ऋषी होते. जेणेकरून वशिष्ठ गुरु आणि सर्व देवांचे असणारे यांचे नातू होते. अशा प्रकारचं असणारे यांचं आगमन राजवाड्यामध्ये झाले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेचे पुरे होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करोनिया. जे काही पूर्वी हे राक्षस होते जसे आता मनुष्य आहेत त्याप्रमाणे असणारे सर्व राक्षस होते आणि तेच असणारे त्या ठिकाणी यांचं सत्र मांडून असणारे ज्यांनी संपवलेलं आहे. अशा असणाऱ्या सामर्थ्यवान सद्गुरूचे नातू आणि हे पराशर ऋषी या ठिकाणी आलेले आहेत. जन्मजाय सर्प सत्र केले तेने अस्तिकेमध्येच राहविले पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक. मग या ठिकाणी असणारा प्रत्यक्ष आणि या जन्मेंजय राजानं जसं नागसत्र केलं अस्तिक ऋषीने त्या नागसत्राचा असणार मध्येच थोडस असणार आणि संरक्षण केलं राहाविलं त्या पद्धतीनं म्हणून हे असणारे शिल्लक राहिले म्हणले. जसं त्या पद्धतीने जन्मेंजय राजाची ख्याती होती तसंच पराशर ऋषींना देखील या ठिकाणी पुलस्ती ऋषींनी असणार थोडस असणार त्या ठिकाणी आणि थांबवलं. नाहीतर सर्व राक्षस त्या ठिकाणी संपले असते. राक्षसाचा मूळ पत्ताही शिल्लक राहिला नसता. पण यामुळे असणारे काही रावणाधिक
असणारे हे असुर या ठिकाणी थोडे शिल्लक राहिले असं असणारी यांची ख्याती आहे म्हणले. वीरींची दाटोनी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे देवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. आणि मग अशा प्रकारे विश्वामित्राने त्या ठिकाणी पुन्हा सर्व सृष्टी असणारी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला असणारं निर्माण केलं, ब्रह्मदेवाला असणारं सांगितलं आणि म्हणून असणारं त्या ठिकाणी हे झालं. नाहीतर सर्व असणारे राक्षसच या ठिकाणी असल्यामुळं थांबविलं नसतं तर काही शिल्लक राहिलं नसतं. असा असणारे पराशर ऋषी सामर्थ्यवान त्या ठिकाणी आलेले आहेत. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनी अर्थ बोलेला आता कळले पाहिजे निर्धारे. त्या ठिकाणी यांची जर संपूर्ण कथा सांगायची म्हणलं तर पूर्ण असणारा ग्रंथ वाढला जाईल. तिथंच असणारा आपल्याला तेच असणारं अवलोकन करावं लागेल. पुढं काय करायचंय, पुढचा असणारा जो काही विषय आहे तो तसा शिल्लक राहील म्हणले. त्यासाठी थोडक्यात सांगितलं. आणि मग असे असणारे हे पराशर ऋषी राजवाड्यामध्ये आलेले आणि मग राजाच्या समोर असणारे आल्याबरोबर राजा काय करतो आहे का. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगेंद्र तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धारे आला घरा जाणून या. असं असणारं भद्रसेन राजाच्या घरी आलेले ज्यांचा की नातू असणारा शुक महाराज आहे, ज्यांनी की असणारे हे 6 ग्रंथ असणारे 6 शास्त्र असणारे याचा असणार आणि निवेदन केलेले सर्व उत्पन्न केलेलं आहे अशा असणाऱ्या यांचाच असणारा शुक महाराजांचा असणारे आणि हे सद्गुरु हे राजांचे असणारे सद्गुरु आहेत आणि यांच्या घरी असणारे हे पराशर ऋषी आलेले आहे. राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमोने घराशी आणि ती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष. आणि मग या भद्रसेन राजाने त्या ठिकाणी प्रत्यक्ष असे असणारे सद्गुरु ज्यांचे की असणाऱ्या आपल्या सद्गुरूचे आजोबा यांच्याकडे पाहिल्याबरोबर साष्टांग असणार दंडवत घालण्यासाठी धाव घेतली. प्रधानानेही या राजाच्या पाठीमागे धाव घेतली. दोघांनीही त्यांचा असणारा आदर आतिथ्य करून आणि 16 प्रकारानं पूजा अर्चा केली. समस्त वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून मने दोघे कुमार रात्रंदिने ध्यान करती शिवांचे. असे सर्व असणार त्या ठिकाणी पूजा अर्चा करून असणारे वस्त्र अलंकार हे असणारे सद्गुरूंना दान दिले आणि मग आपल्या आसनावरती असणारा आणून बसवलं आणि पुन्हा दोन्ही हात जोडून नम्रतेनं विचारू लागले की आमच्या मुलांचे असणारे हे स्वभाव असे का झालेले याबद्दल महाराज तुम्ही काही सांगा अशी विनंती राजा आणि प्रधान करू लागले. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरे सदा भर वैराग्यशीलानु मात्र भाषण न करती कोणाशी. हे असणारे वस्त्र अलंकार ऐश्वर्य यांना का आवडत नाही. हे असणारे हमेशा वैराग्यामध्ये असतात. यांना असणार त्या ठिकाणी कुणालाही बोलणं आवडत नाही, एकांत आवडतो. असं का आहे हे आम्हाला यांची असणारी सविस्तर कथा सांगा मला. इंद्रिय भोगावरी नाही भरे नावडे राज विलासानु मात्र गजवाजी आणि समग्र आरुडावे असे आवडेना. या मुलांना काहीच असणार आवडत नाही. इंद्रिय असणारा विलास याचाही असणारा त्याग करतात. हमेशा असणारा ऐश्वर्य ही असणारा याचा त्याग करतात. सर्व असणार आणि अंगावर घातलेले जे काही दागिने आणि वस्त्र हे देखील असणारे ब्राह्मणांना दान करतात आणि असे वैराग्यशील राहतात असं असणारा सांगू लागले. पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हासी गोड पडले चित्ती मग ते दोघे कुमारानुनिया गुरुप्रती दाखविले भद्रसेने. आणि मग हे असणारे असे जर वैराग्यशील एकांत असणारे कुणालाही न बोलता राहत असतील तर हे राज्य कसं करतील असा कोडा आम्हाला पडलं असं राजा असणारा प्रश्न प्रधान असणारा प्रश्न या सद्गुरूच्या समोर मांडू लागले. बरं गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शिशी
तैसे तेजस्वी उमा उपमा त्या तयांसी नाही कोटे शोधिता. असा असणारा प्रश्न मांडल्याबरोबर दोन्ही पुत्रांना आणून समोर बसवलं. दोन्ही पुत्रांकडे पाहिल्याबरोबर पराशर ऋषींना एक सूर्य आणि एक चंद्र अशा प्रकारचं तेज या मुलांचं दिसलं. आणि मग त्यांच्याकडे पाहून त्या ठिकाणी राजांच्या आणि प्रधानाच्या प्रश्नाला काय उत्तर देतात ऐका. यावर बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले बे शिवभक्त, यांची पूर्व कथा समजते ऐक तुझ सांगतो. असणारा आदिमाया शक्तीचा पुत्र असणारा पराशर आणि त्या ठिकाणी राजा प्रधानाला यांचं जे काही कोडं होतं याचं उत्तर सांगत असताना यांच्या पूर्वजन्मीचा काय वृत्तांत होता तो मी सांगतो, लक्ष देऊन ऐका असं राजा आणि प्रधानाला पराशर ऋषी बोलू लागले. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदग्राम, तेथील वारांगणा मनोरमण महानंदा नाम तयाचे. काश्मीर देशामध्ये महानंदन अशा प्रकारचं एक पठाण एक नगर असणार होतं आणि त्या नगरामध्ये घडलेली कथा पराशर ऋषी या राजाला त्या ठिकाणी सांगू लागले. त्या ग्रामेची तोची भूप प्रथवे माझे निश्चिम स्वरूप, ललित आकृती पाहून कंदर्प तन्मय होवो नृत्य करी. नगराची असणारी महानंदा हीच असणारी राजा म्हणून हिच्याच अधिकाराने त्या नगरातला सर्व कारभार चालत होता. आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या तिच्या असणाऱ्या जी काही भाव भक्ती आणि नृत्य हे बोलणं असणारं यामध्ये सर्व आणि त्या ठिकाणी मोहित होऊन गेलेले होते. जैसा उगला पूर्णचंद्र तैसे तिजवरे विराज छत्र, रत्न खचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या. असे ही महानंदा त्या ठिकाणी राज्य करत असताना सर्वांना असणाऱ्या त्या ठिकाणी पाहत असताना जसं की असणारा उगवता चंद्र पौर्णिमेचा असावा असं छत्र सर्वांनी तिच्या डोक्यावरती धारण केलेलं होतं. सर्व अधिकार तिला असणारे देऊन टाकलेले होते. आणि मग तीच असणाऱ्या त्या ठिकाणी सर्वांची भावपूर्वक असणारी देवदेवता अशा पद्धतीने तिचा भाव राजा म्हणून असणारे ते करत होते. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरे सदा ढाळत, मणिमय पादुका रत्न खचित चरणेजीच्या सर्वदा. आणि मग सर्व वर्णन असणार सर्वांचा भाव तिच्यावरच असल्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ऐश्वर्याला उणीव नव्हती. सर्वांनी ते सर्व संपन्न ऐश्वर्य तिच्या असणाऱ्या स्वाधीन करून दिलेलं होतं. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्वक राजस, चंद्र रश्मी प्रकाश शय्याजीची अभिनवा. अभिनव वेगळ्या पद्धतीची अशा प्रकारची असणारी जसं की असणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश असणारा शोभून दिसतो तशी हे शय्या असणारी तिचे त्या ठिकाणी असणाऱ्या या नगरामध्ये तिचे स्थान असणार हे सर्व लोकांनी त्या ठिकाणी नगरातल्या प्राप्त करून दिलेलं होतं. दिव्य वर्णे संयुक्त अंगे सुगंध विराजित, गोमैशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी भाऊस. आणि धन संपन्न यालाही असणार त्या ठिकाणी काही उणीव नव्हती. कित्येक असणारे सर्व काही आणि अलंकारानं भरजरी वस्त्रानं भरजरी आणि त्या ठिकाणी सर्व संपन्न असताना गाई म्हशी खिल्लार याची तर गणतच नव्हती. अशा पद्धतीचं ऐश्वर्य आनंदीचं त्या नगरामध्ये होतं. दास दासी अपार घरे माता सभाग्य सहोदर, जेचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. दास दासी नौकर चाकर सर्व ऐश्वर्य संपन्न अशी ती महानंदा त्या नगरामध्ये राहत असताना कुठल्याही पद्धतीची उणीव नव्हती. जिचं गायन ऐकल्याबरोबर गण गंधर्व देवादिक राजा इंद्र देखील त्या ठिकाणी तल्लीन व्हावा अशा पद्धतीचं सुंदर असणार ते गायन आणि त्यामध्ये सर्व नगर मोहित झालेलं होतं. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छुन भूपस भाग्य येते घरा. आणखीन असणारे सर्व पृथ्वीवरचे राजे तिचं असणार नृत्य आणि गायन ऐकल्याबरोबर भुलून जात होते. विरोध करण्याचा तर भावच त्यांच्या मनात शिल्लक उरत नव्हता. पण भोग काम इच्छा धरून असणार त्या ठिकाणी सर्व आपापलं ऐश्वर्य तिला दान करत होते. संपन्न असणार तिच्या स्वाधीन असणारे सर्व राजे राहत होते. अशा पद्धतीची हे महानंदा ऐश्वर्य संपन्न या नगरामध्ये राहत होते. वेश असून पतिव्रता नेमिल्या जो पुरुष तत्वता,
त्याचा दिवस न सरता इंद्राशी वश्य नव्हे. मग हिचा असणारा स्वभाव आणि हिची असणारी सोय पद्धत हिचा असणारा कशा पद्धतीचा नियम होता त्याबद्दल सांगतात. ही होती वेश्या, पण हे सर्व ऐश्वर्य संपन्न करून देखील वेश्या असून पतिव्रतेचा असणारा अधिकार तिने प्राप्त केलेला होता. मग कसा असणारा अधिकार वेश्या असून पतिव्रतेचा प्राप्त होईल, तर तिच्या त्या नियमाप्रमाणे सर्व राजांना संपन्न अशा प्रकारे एक दिवसाचा नियम केल्याबरोबर जेवढा काही नियम आहे त्या आत असणारा कितीही दुप्पट चौपट ऐश्वर्य घेऊन देवांचा राजा इंद्र जरी समोर आला तरी ती पुन्हा नंतर त्या असणाऱ्या राजाचा भोग इच्छिलेला संपल्याशिवाय त्याला वश्य होत नव्हती. आणि त्यामुळे पतिव्रतेचा असणारा स्वभाव असणारा हिच्याकडे संपन्न अशा पद्धतीने होता. परम शिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेशी. धार्मिक ही तशा पद्धतीचीच होती. उदारता ही तिच्या मनामध्ये दान धर्म करण्याचं असणाऱ्या त्या ठिकाणी हे स्वभावामध्ये तितकंच अधिक तत्वानं होतं. आणि तशाच असणाऱ्या ऐश्वर्यामध्ये हे आनंदा त्या नगराचं राज्य करत होती. म्हणे अन्नक्षत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिविदळ शिवपूजित ब्राह्मण हस्ती अद्भुत अभिषेक करवी शिवासी. देव धर्म करण्यामध्ये त्या ठिकाणी अन्नदान करण्यामध्ये अग्रेसर नित्य दररोजच्या दररोज असणारी ही सर्व त्या ठिकाणी शिवाची पूजा अर्चा करायची, अभिषेक करायचा, सर्व काही ब्राह्मणांना दान धर्म करायचा. आणि अशी असणारी पूजा संपल्यानंतरच आपला असणारा जो काही उपक्रम आहे आपलं काम आहे हे नंतर पाहायचे असा असणारा नित्यक्रम ती एकही दिवशी मोडू देत नव्हती. म्हणे याच कमने जे जे इच्छिती ते ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. आणखीन असणाऱ्या याच्या जे काही मागण्यासाठी त्याच्या दारात आलेले त्यांच्या इच्छेप्रमाणे जे मागतील ते त्या ठिकाणी प्राप्त करून देत होती. कोट्यावधी लिंगाची स्थापना करून ती असणारी श्रावण महिन्यामध्ये पूजा अर्चा करायची. अशा प्रकारची भावभक्ती या महानंदेची होती. म्हणे एके ऐक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. एवढं असून त्या महानंदेनं आपल्या असणाऱ्या करमणुकीसाठी एक कोंबडा आणि एक असणारं माकड पाळलेलं होतं. पण त्या कोंबडा माकडाला देखील पूजा अर्चामध्ये बरोबरच ठेवायची. त्यांच्या देखील अंगावर आपण जशा पद्धतीने असणारे अंगावरती परिधान केलेले अलंकार आहेत, रुद्राक्ष माळा, भस्म, हे सर्व काही असणाऱ्या गंध अक्षता हे त्या असणाऱ्या दोन्ही आणि लाडक्या प्राण्यांना देखील पशूंना असणाऱ्या प्राण्यांना देखील असणारं ते समजून त्या ठिकाणी पूजा करत असताना आपल्या सोबतच ठेवायची. म्हणे आपुले जे का नृत्यगार ते ते शिवलिंगी स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. आणि मग या महानंदेनं आवडीने अशा पद्धतीनं एक कोंबडा आणि एक माकड त्या ठिकाणी पाळलेलं होतं. त्यांच्यावरती प्रीती या महानंदेची होती. ज्याचा नृत्यगार असणारा जे काही महाल होता नृत्य करण्याचा त्यामध्ये एक मोठा शिवलिंग याची स्थापना केलेली होती. आणि त्या शिवलिंगाच्या समोरच या कोंबड्याला आणि त्या ठिकाणी या माकडाला बांधण्यात येत होतं. आणि मग तिचीही असणारी शिवलिंगाची पूजा करत असताना त्या दोघांनाही वस्त्र अलंकार तशा पद्धतीनं रुद्राक्ष अंगावर घालायचे, भस्म लावायचा, पूजेला जेवढं काही असणार करायची तेवढंच प्रीतीने असणार अगदी भावपूर्ण त्या कोंबडा आणि या माकडाला ती करायची. म्हणले करे शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे. आणि मग ही पूजा अर्चा संपल्याबरोबर लगेच शिवलीला, शिवगायन, शिवकथा याचा असणारा त्या ठिकाणी उच्चार करायची. आणि मग त्याचाही ऐकण्याचा सर्व काही भोग या प्राप्त कोंबड्याला आणि माकडाला व्हायचा. म्हणले याच्या मुळे असणारं यांचं अधिक त्या ठिकाणी जडत्व आणि ऐक्य भाव
या शिवलिंगाचा महानंदाचा आणि कोंबड माकड यांचा असणारा एक रूपानं असणारं व्हायचं आणि पुन्हा नंतर नृत्य गायन हे कार्य त्या ठिकाणी महानंदा करायची. महानंदा त्यांशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणे विभूती चर्ची सुहस्ते. आणि पूजा संपल्यानंतर नृत्य गायन करत असताना या महानंदेनं त्यांनाही असणारं रिकामं सोडायचं, माकडालाही असणारं स्वतः सारखं आणि कोंबड्यालाही असणारं स्वतः सारखं नाचायला लावायचं. त्यांच्या गळ्याला अंगाला असणाऱ्या कपाळाला भस्म लावायचा, रुद्राक्ष असणाऱ्या अंगावरती माळा गळ्यामध्ये घालायच्या असं ती असणारी महानंदा करत होती. म्हणजे यवतीच्या संगती करुण त्यांशीही घडत असे शिव भजन. आसो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातले. त्यामुळे प्रीतीनं पाळलेले हे दोन आणि त्या ठिकाणी तिला आवडायचे आणि त्यामुळं यांना देखील त्या महानंदे बरोबरच अनायासे या शिवाचं असणारं भजन कीर्तन असणारं गायन करण्याचा छंद आणि त्याची असणारी आवड लागली. म्हणजे आणि तसंच असणारा त्याचा फायदा महानंदेला जेवढा होत होता तेवढाच या दोघांनाही होऊ लागला असं पराशर ऋषी राजा आणि प्रधान यांना कथा सांगतात. सौदागराचा मेष धरिला महानंदेच्या सदना आला. त्यांचे स्वरूप देखून ती आबला तन्मय झाली ते धावा. ही भक्ती महानंदाची पाहिली आणि म्हणून श्री शंकर यांना असणारा असं वाटलं खरोखरच या महानंदेची भक्ती श्रेष्ठ आहे का किंवा तिच्या मनामधला भावपूर्वक भाव असणारा उत्तम आहे का याची परीक्षा घेतली पाहिजे. म्हणून एका असणाऱ्या व्यापाऱ्याचा वेश धारण केला आणि महानंदेची परीक्षा घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष तिच्या घराच्या दारावरती आले. पूजा करुणी स्वास्तकी त्यांस बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन तिचे देखिले. आणि मग अशा व्यापाऱ्याच्या वेशामध्ये प्रत्यक्ष श्री शंकर तिच्या असणाऱ्या महालात प्रवेश करते झाले. तिनं दिसल्याबरोबर असणाऱ्या त्या ठिकाणी मंचकावरती सोन्याच्या बसवलं, पूजा अर्चा 16 प्रकारानं केली, आदर आतिथ्य असणारं त्या ठिकाणी केलं आणि त्यावेळेस असणारं त्यांच्या हातामध्ये एक पृथ्वी मोलाचं कड कंकण असणारं या महानंदेच्या दृष्टीस पडलं. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कृत्य हे नव्हे. अशी ही असणारी अमूल्य पृथ्वी मोलाचं कंकण असणार तिनं दृष्टीनं पाहिल्याबरोबर देह भान विसरली आणि मनाला असणारं त्या ठिकाणी भाऊ लागली की हे पृथ्वीवरची वस्तू नाहीये, हे स्वर्गातली असणारी गंधर्वाची असणाऱ्या सानिध्यामधली वस्तू आहे असं तिच्या असणाऱ्या मनाला त्या ठिकाणी जाणलं गेलं. सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊन आनंद गण नेम करी तयासी. अशी अवस्था महानंदाची पाहिल्याबरोबर सौदागराच्या वेशामध्ये शंकर असणारे यांनी भाव जाणीतला ओळखला महानंदेचा. आपल्या हातातलं ते कंकण काढलं आणि महानंदेच्या स्वाधीन केलं. केल्याबरोबर असणार त्या ठिकाणी आणि आत्मलिंग हे हातावरती घेतलं आणि त्या कुंडली कवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पदे शिव हर हर महादेव. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिनी. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. हातातलं कंकण सौदागरानं तिच्या हातामध्ये महानंदेच्या घातलं आणि त्याचबरोबर महानंदा त्या ठिकाणी तन्मय होऊन अगदी भावपूर्वक सांगू लागले की मी हे 32 लक्षणी पद्मी आणि हे असणारे याचा स्वीकार करते. 3 दिवस असणारी तुमची दासी या स्वरूपाने या ठिकाणी राहते. याच्या बदल्यामध्ये अशा प्रकारचा दोघांचा करार त्या ठिकाणी झाला. बरं तया सीते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले.
सूर्यप्रभेऊन आगळे तेज वर्णिले नवजाय. असे प्रतिज्ञा महानंदाची ऐकल्याबरोबर सौदागरांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष आत्मलिंग हातावरती घेतलं आणि त्या असणाऱ्या महानंदेला त्या ठिकाणी ते हातामध्ये देऊन काय सांगतात ऐका. लिंग देखोन ते वेळी महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते. आत्मलिंग बाहेर काढल्याबरोबर तर त्या ठिकाणी सूर्याच्या 1000